शाळा क्रमांक 62 पाथर्डी डोंबिवली ईस्ट। माझ्या गोष्टीचे नाव आहे प्रामाणिक लाकूडतोड्या। एका गावात एक लाकूडतोडा राहत होता। तो जंगलातून लाकडे कापून आणायचा व ते विकून आपले पोट भरायचा। एके दिवशी लाकडे कापत असताना त्याची कुऱ्हाड पडते। नवीन कुऱ्हाड घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात, म्हणून तो रडू लागतो। त्याचे रडणे ऐकून एक देव प्रकट होतो आणि विचारतो, तू का रडत आहेस? तो सर्व घटना देवाला सांगतो आणि मला कुऱ्हाड द्या अशी विनंती करतो। देव नक्कीतून एक सोन्याची कुऱ्हाड आणतो आणि त्याला देऊ लागतो, पण लाकूडतोडा म्हणतो, ही माझी कुऱ्हाड नाही। देव पुन्हा पाण्यात जाऊन यावेळी चांदीची कुऱ्हाड आणतो आणि त्याला देऊ लागतो, पण तरीही लाकूडतोड्या म्हणतो, ही सुद्धा माझी कुऱ्हाड नाही। देव त्याला म्हणतो, अरे सोने चांदीची कुऱ्हाड विकून तुला खूप सारे पैसे मिळतील, आरामात जगशील। पण तरीही लाकूडतोडा नकार देतो। शेवटी देव त्याला त्याची लोखंडी कुऱ्हाड आणून देतो। ती पाहताच आनंदाने ओरडतो। लाकूडतोडा म्हणतो, हीच माझी कुऱ्हाड। पण देव त्याला ती कुऱ्हाड देत नाही आणि जवळ बोलावतो। आतापर्यंत लाकडे तोडली ती बस झाली। या लाकूडतोडीमुळे झाडे कमी झाली, पाऊस कमी पडतो, निसर्गाचा समतोल बिघडतो, म्हणून लाकूडतोडी बंद। ह्या तिन्ही कुऱ्हाडी घे आणि बाजारातून विकून जे पैसे मिळतील त्यापासून नवीन व्यवसाय कर। वृक्षतोड करू नकोस, मानव समाजाचे आणि पृथ्वीचे रक्षण कर। लाकूडतोड्या देवाच्या पाया पडतो। आता मी कधीही वृक्षतोड करणार नाही असे वचन देऊन तिन्ही कुऱ्हाडी घेऊन निघून जातो। सर्वांचे आभार। थँक्स।